वाड्यातील दिवाणखाण्यात सगळेच जण आपापल्या चिंतेत 3 खुर्च्यांवर 3 दिशेला हिरमुसलेली तोंडे घेऊन काळजीत बसून होते. शिंदेंना तुषारची, आबांना अलकाची, कैलासला गावकऱ्यांची काळजी सतावत होती. दुसरीकडे शिंदेंची सून साधनाही नवऱ्यासाठी देव्हाऱ्यात देवापुढे आसवे गाळत बसली होती. वातावरणात एक वेगळीच उदासीनता पसरलेली. रामालाही गावात जाऊन बराच वेळ झाला होता. आचार्याने भीत भीत शिंदेंना पान वाढू का असं विचारताच त्यांचा रागाने लालबुंद झालेला चेहरा पाहून तो दारातूनच दचकून घाबरत पळून गेला. दोन्ही बाजूंनी काळजीचे कृष्णविवर असलेल्या रिकाम्या पोकळीत अधांतरी गडद अंधारात तरंगत आपण क्षणाक्षणाला एका बाजूने अलका व दुसऱ्या बाजूने तुषारला हतबल होऊन काळ्या गर्तेत खेचल्या जाताना हतबल होऊन तो करुण अंत आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पाहू शकतोय. मान वळवून पाहता एकीकडे अलका निरागसपणे काहीच न समजून पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी मला पाहते, दूर दूर जाते. मृत्यू म्हणजे काय, कोणत्या क्रूर अमानवीय शक्तीच्या जाळ्यात ती खेचली जात होती हे त्या 10-12 वर्षाच्या कोवळ्या जीवाला काय समजणार. आपण मरणार आहोत, मरत आहोत. त्या लहानशा हाडामांसाच्या मूर्तीत असलेली अलका, कधीच बाहेर सारल्या जाऊन सूड उगवण्यासाठी आसुसलेली शारदा नसा नसात भिनलीये हे तिला माहीतही नसेल. दुसरीकडे संपत्ती, सोने, घबाडाच्या लालसेपोटी जीव धोक्यात घालून गडीत अडकलेला तुषार दिसत होता. त्याचे मन, बुद्धी, चित्त अलकासारखे नव्हते. तो जरासा अहंकाराच्या कालडोहात बुडालेला, सत्तेच्या राजकारणाच्या आहारी गेला असला तरी त्याला याची शिक्षा अशा प्रकारे भोगावी लागणं हेही चुकीचंच आहे. त्या काळाच्या पोकळीत मृत्यू भयान जाणीवेने चरफडणारे रक्ताने भरलेले डोळे घेऊन पश्चातापाचे अश्रू ढाळत तुषार हात पुढे सरसावून कैलासच्या मदतीची याचना करत होता. त्या क्षणी तो पैशांची खमेंड, गरिबांचा तिरस्कार, मागासलेल्या वर्गाच्या लोकांची घृणा हे सर्व अवगुण चरख्यामध्ये पिळून पिळून जसा उसाचा रस बाहेर पडतो तसे तुषारच्या आतून बाहेर पडतायत आणि मागे उरला तो फक्त कुस्करलेल्या देहाचा चोथा. आणि कैलास खडबडून जागा झाला. तर हे निव्वळ एक स्वप्न होतं. शरीर थकल्याने कैलासला खुर्चीवर बसल्या जागीच विचारांच्या गर्तेत बुडाला असताना झोप लागली होती. रामा पाण्याचा पेला हातात घेऊन कमरेत वाकून कैलासला उठवण्याचा प्रयत्न करत होता. कैलासच्या श्वासांना गती आली होती. छातीचा पिंजराही त्याच लयीत पुढे मागे हेलकावे खात होता. समोर पाणी पाहता कैलासला आपला घसा कोरडा पडलाय याची जाणीव झाली. पाणी पिताना त्याच्या गळ्यातील घाटीची वर खाली होणारी हालचाल व घटघट होणारा आवाज रामा मोठ्या उत्सुकतेनं जिज्ञासाने पाहत होता. काय माहीत त्याला यात कोणते सुख मिळत असावे. घटकाभरात थोडीशी घालमेल कमी झाल्यावर सदऱ्याच्या बाहीनं कपाळावरून सरकन खाली घसरत आलेल्या घामाच्या ओघळाला टिपत कैलासने रामाला विचारले, जमावाचं काय झालं रामा? कोणी आलंय की नाही? यावर सवयीप्रमाणे हात जोडतच रामा म्हणाला, वैजी, तुम्ही सांगल्या परमानं गावातली बक्कळ लोक आले आहेत ती. समदे मागलच्या पडवीत तुमचीच वाट बघतात बघा. चला बिगी बिगी. कैलास रामाच्या मागे वाड्याच्या पडवीत जायला निघाला. गावकऱ्यांना नेमकं काय काय सांगायचं हे तो मनातल्या मनात घोकत पाठांतर करत जात होता. पडवीत पोहोचल्यावर समोरच बहुतेक 20 ते 25 जणांचा घोळका आपापसात 3-4 जणांचा गट करून मासळी बाजार भरल्यासारखे चर्चा करत होते. समोर जाऊन उभे राहिले असता एवढ्या जणांची किलबिल ऐकून कैलासने कानच बंद करून घेतले व डोळे बारीक करून सगळ्यांना पाहत ती बडबड संपण्याची वाट पाहू लागला. कैलासला होणारा त्रास पाहून शिंदेंनी जोरदार शब्दात खडसावले, अरे जरा शांत बसता का? कैलासराव गावाच्या भल्यासाठी एवढे कष्ट घेत आहेत, तेही जीवाची पर्वा न करता. कमीत कमी जरा गुमाना ते काय म्हणतात ऐका तरी. शिंदेंचे हे शब्द ऐकताच गर्दीतून बऱ्याच तोंडून माफी असावी मालक, माफी असावी मालक असे ऐकू येऊ लागले. सगळ्यांच्या नजरा आता कैलासवर खिळल्या. शांत झालेली गर्दी पाहून कैलासने एक दीर्घ श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली. तर गावकऱ्यांनो, मागील बऱ्याच दिवसांपासून आम्ही या शक्तीला नेस्तनाबूत करण्यासाठी योजना आखत होतो.
तिची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय ती यशस्वीपणे पार पडणं अशक्य आहे. ती शक्ती गावाबाहेरच्या गढीत लपून बसलीये. आज आम्ही तिच्यावर हल्ला करून तिला कायमचं संपवणार आहोत. तुम्ही सर्व गावकरी मशाली आणि इंधनाचे डबे घेऊन मागे या. जर ठरवलेल्या वेळेवर आम्ही गढीतून बाहेर पडू शकलो नाही तर तुम्ही पुढचा मागचा विचार न करता सरळ गढी पेटवून द्या. बस एवढं करा. कैलासचे बोल ऐकून एक गावकरी बोलू लागला. अहो मालक, आमच्या हातनं हे महापाप होणार तरी कसं? नाही नाही, हे आम्ही नाही करणार. मी हे म्हणत नाही की हे कराच. देवाने जर आपली प्रार्थना ऐकली तर हे करण्याची वेळ येणारच नाहीये. पण शेवटी काय होईल याची शाश्वती नाही. म्हणून मी, तुम्ही, आपण सर्व कठीणात कठीण वेळेसाठी मन पोलादाचं करून खंबीरपणे तयार असायला हवं. परत एकदा सांगतो, अमावास्या 2:30 वाजता संपणार आहे. तोपर्यंत जर मी आणि आबा दोघेही बाहेर आलो नाही तर आमची पर्वा न करता सरळ गढीला आगीच्या हवाली करून द्या. गावाच्या भवितव्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आम्ही गावासाठी, गावकऱ्यांसाठी, इथल्या लेकी बाळांसाठी जीवाची पर्वा न करता हा धोका पत्करायला तयार आहोत. तुम्ही आमची मदत करायला तयार आहात की नाही? गावकऱ्यांच्या अंगात आता वीरश्री संचारली. प्रत्येक जण आता कैलासची मदत करायला तयार होता. उत्साहाची लहर सगळ्यांमध्ये पसरली आणि एकच जल्लोष ऐकू आला. आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत. गावकऱ्यांची स्फूर्ती व उत्साह पाहून कैलास, आबा व शिंदे तिघेही आनंदित होऊन नव्या हिरिरीनं हसत एकमेकांना पाहत होते. पाहता पाहता सगळ्या तयाऱ्या झाल्या. मशाली, हत्यारे, इंधनाचे डबे, वैरणीच्या पेंड्या सर्व काही सज्ज झालं. इकडे कैलास आणि आबा यांनीही तयारी करून घेतली. आबांच्या चोर खिशात एक वस्तू टाकून कैलास आबांना म्हणाला, आबा, हे तुमच्या मालकीच आहे. तुम्हीच हे वापरू शकता. वेळ पडल्यावर हे कसं वापरायचं हे तुम्हाला माहिती आहे. आबा, तुमच्यामुळे मला माझ्या जीवनातील ध्येय समजलं. नाहीतर हा भटका संन्यासी विनाकारण नुसताच भटकत राहिला असता. तुम्ही या जीवनाला कलाटणी दिली, योग्य दिशा दाखवली. आबा, तुम्हाला माझ्यासोबत आत येण्याची काही गरज नाही. तुम्ही आजवर माझी जी काही मदत केली ती पुरेशी आहे. तुम्ही गडीबाहेर थांबून गावकऱ्यांचं नेतृत्व करा. मी तुम्हाला जीव धोक्यात घालू देणार नाही. विजय शेवटी आपलाच होणार हे नक्की. आबाही भावविभोर झाले. नाही कैलास, मी शेवटपर्यंत साथ सोडणार नाही तुझी. आता जे होईल ते पाहून घेऊ. मी माझ्या मुलीला वाचवलं आणि अलकाला व तुला तिथे मरणाच्या दारात एकटं सोडून बाहेर थांबणं स्वार्थीपणा होईल. नाही, ते मला जमणार नाही. आता जिंकलो तर दोघेही सोबत बाहेर येऊ. नाहीतर तुझ्यासोबत मीही स्वतःला अग्निदेवतेच्या स्वाधीन करेन. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. डोळ्यातले तरळणारे अश्रू सावरत मन घट्ट करून दोघेही गावकऱ्यांना व शिंदेंना घेऊन वाड्याबाहेर पडले. वाड्याचा दिंडी दरवाजा बंद होत असताना आपसुकच शिंदेंची नजर आत अंगणात तुळशी वृंदावनाजवळ उभ्या असलेल्या साधनाकडे गेली. काहीशा चिंतेची छाप त्यांच्या चेहऱ्यावर आली आणि त्यांनी सगळ्यांसोबत जंगलाकडे जाणारी पायवाट धरली. रामाने एका बैलगाडीत इंधनाचे डबे व इतर 3 बैलगाडीत वैरण, वाळलेलं गवत घेण्यात आलं. सगळेच जण चिडीचूप झाले. माना खाली घालून पायवाट तुडवू लागले. हाती पेटत्या मशाली आणि घोळका असल्याने काडी मात्र भीतीही आज कोणाला नव्हती. रात्रीचे 11:30 वाजून गेले. गढीपासून जवळपास 300 मीटर अंतरावर ही जत्रा थांबली. परीक्षेची घटिका समीप आली होती. शारदाने गढीभोवती संचारून ठेवलेले ऊर्जा वलय न तोडता फक्त कमकुवत करणं गरजेचं होतं. जर ते पूर्णपणे तोडलं तर गढीत बसलेल्या शारदाला हा डाव कळून आला असता आणि होत्याचं नव्हतं झालं असतं. कैलासने झोळीतील राख मुठीत घेऊन मंत्रोच्चार सुरू केला. रानटी जनावरांचा हल्लकल्लोळ उडाला. वाऱ्याने वेग धरून एकाएकी वादळाचं रूप धारण केलं. धूळ, माती, झाडांची वाळकी पाने उंच उंच उडू लागली.
मशाली फडफडत विझणार इतक्यात मुठीतील राख कैलासने त्या गरगर फिरणाऱ्या ऊर्जा वलयावर भिरकावली आणि वातावरण परत एकदा जसं होतं तसं शांत झालं. पहिली बाधा यशस्वीरित्या संपुष्टात आली. आता वैरण आणि इंधनाचे डबे गढीच्या चारही बाजूंना पेरणं गरजेचं होतं. शिवाय कैलास आणि आबाला काही डबे गढीच्या आतही न्यायचे होते. वेळ फार कमी उरला होता. जलदाईने हातपाय हलवणे गरजेचे होते. रामाने इंधनाचे डबे उचलताच म्हणाला, मालक, तुम्ही बाहेरची काळजी करू नका. बाहेरचा आम्ही समद पाहून घेऊ. तुम्ही निवांत आत जावा. रामाचं बोलणं संपतं संपतं तोपर्यंत 7-8 जणांनी डबे उचललेही आणि तडक गढीच्या दिशेनं निघाले. याने हुरूप येऊन कैलास आणि आबा यांनी 4-4 डबे घेऊन गढीवर कूच केली. सगळेच जण जीव तोडून काम करत होते. पाहता पाहता कैलास गढीच्या दारावर पोहोचेपर्यंत सगळी वैरण आणि इंधनाचे डबे गावकऱ्यांच्या घोळक्याने योग्यरित्या पेरले. दारावर उभे राहून दोघांनी मागे वळून पाहिले. शिंदे, रामा आणि गावकरी त्यांच्याकडे आशेने पाहत होते. मन डगमगू न देता कैलास आणि आबा दोघेही गढीत शिरले. गढीच्या आत अंधार असेल ही कल्पना चुकीची ठरली. जागोजागी भिंतीवर मशाली पेटल्या होत्या. सगळं काही लख्ख उजळत होतं. दोघांचीही नजर सभोवताली भिरभिरत होती. उजेडातही छताला लटकत असलेली वटवाघळे, त्यांचा ची ची आवाज, आतील बऱ्याच खोल्या मोडकळीस आलेल्या. सागवनाचे वासे तेवढे काय तग धरून उभे होते. जागोजागी विखुरलेले विशालकाय कोळिष्टके, भिंतीत व फरशीत उंदरांनी घुशींनी केलेले भुयारासम खोल आणि लांबच लांब आडवे उभे गड्डे, पुरुषभर उंचीची 2 डोंगरांसारखी वारुळेही दिसली. ऐकून प्रत्येक खोलीची तशीच अवस्था होती. पत्त्यांचा बंगला जसा लहानशा धक्क्याने वाऱ्याच्या झुळकीने जमीनदोस्त होऊ शकतो, तसंच इथेही एखाद्या तोडक्या मोडक्या वस्तूला हात लागून मोहीम फत्ते होण्याआधीच गढी ढासळून जिथे आहोत तिथेच जिवंत समाधी मिळाली असती. शारदाला हरवणं तर दूरच. पण कमालीचा ताबा ठेवून दोघेही सावधपणे पावले टाकत आत जात होते. इंधनाचे 8ही डबे एक एक करून ठेवायला सुरुवात केली. एका ठिकाणी डबा ठेवत असताना कैलासला मशालीच्या उजेडात एका मोठ्या भुयाराच्या तोंडापाशी ओणवा पडलेला एक आडदांड मृतदेह आढळला. सरळ करून पाहिले असता आबांनी तो मृतदेह शिंदेंच्या पैलवानाचा असल्याचं सांगितलं. शारदा आणि तिनं ओलीस ठेवलेले अलका, तुषार आणि इतर गावकरी कुठे असतील याचा अंदाज दोघांनाही आला. भुयारातून ते आत मार्गक्रमण करत करत खोल जाऊ लागले. ते जसे जसे आत जात होते तसे तसे एक एक मृतदेह सापडू लागले. सगळ्यांची अवस्था जवळपास सारखीच होती. सर्वांगाला लाल मुंग्यांनी वेढलेले, काळे निळे पडलेले कातडे, हवा लागून लागून तट्ट फुगलेले. कुजका वास तर इतका असहनीय की नाकाला रुमाल बांधून सुद्धा धडाधड ओकाऱ्या येत होत्या. त्या नुसत्या वासाने छातीत असह्य वेदना जाणवत होत्या. डोळ्यांना पाण्याच्या धारा लागून समोरचं पाहणंही अवघड होऊन बसलं. खोकल्याची उबळ आल्यासारखं होऊन पोटात ढवळून आलं. 4ही पैलवानांचे मृतदेह ओलांडून पुढे आल्यावर तुषार आणि अलका जिवंत असतील की नाही याची चिंता जास्त वाटत होती. शेवटी एक मोठा चौकोनी खड्डा आणि आजूबाजूला पडलेले कुदळ, फावडे, घमेले पाहून ते जागेवरच थांबले. तुषार तर दिसला नाहीच, परंतु खड्ड्यात 2 फुटांवर लाळेसारख्या हिरवट पिवळ्या रंगाचा जाड थर असलेल्या लिबलिबीत द्रवाचा थर असलेल्या चिरेबंदी पायऱ्या दिसल्या. त्यावर उमटलेल्या खेचत घेऊन जाण्याच्या निशाणांनी तुषार जिवंत असेल अशी आशा प्रफुल्लित झाली. आता घाई करणं आवश्यक होतं. घड्याळाचे काटे अश्वगतीनं पुढे सरकत होते. एक एक पायरी सांभाळून उतरावं लागत होतं. तो चिकट द्रव आतही सर्वत्र पसरलेला होता. सगळीकडे कुबट सडका वास, जागोजागी वळवळणाऱ्या कधीच आयुष्यात न पाहिलेल्या अळ्या. ती मार्गिका आत खोलच खोल सरळ नेत होती. बराच वेळ चालल्यावर ती मार्गिका एका मोठ्या घुमटाकार कक्षाच्या दारावर येऊन संपली. दाराच्या कोपऱ्यावरच एका बाजूला कैलास आणि दुसऱ्या बाजूला आबा खाली बसत लपून कक्षाच्या आतला कानोसा घेऊ लागले. शरीराभोवती गोल गोल फिरणाऱ्या चमकत्या ऊर्जा वलयाच्या तबकड्या असलेला तुषार 5 फूट वर उंच हवेत तरंगत होता.
त्याचे हातही कसल्याशा चमकदार ऊर्जा वलयाने बांधलेले होते. मूर्छित असला तरी तुषार जिवंत आहे हे पाहून कैलासच्या जीवात जीव आला. पण अलका मात्र कुठेच दिसत नव्हती. आत शिरायचं की नाही यावर दोघांचीही बारीक कुजबूज सुरू झाली. पण वेळ कमी असल्याने त्वरित आत जाण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याने दोघेही एकदम आत शिरले. तो कक्ष आतून रंगीबिरंगी काचांसारख्या लवचिक मात्र मजबूत पदार्थाने बनलेला दिसत होता. भिंतीत, फरशीवर, छताला अगदी सगळीकडे जिकडे पाहावे तिकडे तिथे असलेल्या वस्तूंची प्रतिबिंबे दिसत होती. एखाद्या राणीनं करमणूक व विरंगुळ्यासाठी रंगीबेरंगी काचेचा महालच बनवला असावा असा तो कक्ष भासत होता. सगळं काही दिसत होतं, पण अजून अलका आणि शारदा दोघीही नजरेस पडल्या नव्हत्या. अमावास्या संपायला खूप कमी वेळ उरला होता, म्हणून कैलासने आधी तुषारला सोडवून नंतर अलकाला शोधण्याचा निर्णय घेतला. आबा जास्त काहीच बोलत नव्हते, कारण त्यांच्या मनातल्या मनात रक्षा कवचाचा जप सुरू होता. कैलास तुषारकडे जाण्यासाठी वळतो ना वळतो तोच त्या कक्षात एक हृदयद्रावक हास्य घुमू लागलं. हसतय तरी कोण याचा अंदाज न लागल्याने कैलास आणि आबा दोघेही कक्षात सर्वत्र नजर फिरवू लागले. काही क्षणांपूर्वी जिथे काहीच नव्हतं तिथे आता एक आकृती दिसू लागली. कक्षात एका बाजूला उंचावर गोल गोल फिरणाऱ्या चमकत्या काचेच्या आसनावर बसलेली. तिच्या विदारक हास्याने कानाचे पडदे फाटायची वेळ आली, पण तरीही हे दोघे आपल्या जागी ठामपणे उभे होते. फिरते आसन थांबले. तिनेही त्या गडगडाटी हास्यातून उसंत घेतली आणि तिचे शब्द कानावर पडले. शेवटी आलास कैलास माझ्या भेटीला. स्मशानात झालेली वेताळाची टक्कर अजूनही लक्षात आहे माझ्या. तो वेताळ होता म्हणून मला जरा माघार घ्यावी लागली होती. एका अर्थी हेही बरंच झालं की त्यावेळी तू माझ्याशी सरळ भिडला नाहीस, नाहीतर काय झालं असतं माहितीये? तुझ्या या इवल्याशा डोक्याची लाख शकले झाली असती. शारदा, बऱ्या बोलानं तुषार आणि अलकाला सही सलामत सोडून दे, नाहीतर आज इथं नियतीनं कोणाच्या डोक्याची लाख शकले होणार आहेत हे लिहून ठेवलंय, आणि हे तुलाही माहितीये. न डगमगता हिमतीनं उभा असलेला कैलास बोलला आणि मंत्र म्हणत दामिनी अस्त्राला आवाहन करून ते सरळ शारदावर फेकले. आबा निश्चलपणे हा तमाशा फक्त पाहत होते. दामिनी अस्त्रामुळे गडीत शारदा भोवती व गडीबाहेर आकाशातही विजांचा अविरत कडकडाट सुरू होता. पण शारदाने भूतयोनीतही तपश्चर्या केली असल्याने तिच्याकडे असलेल्या दिव्य सिद्धी वापरून ते अस्त्र तिनं निष्फळ केलं. कैलास व आबा दोघेही शारदाच्या या करामतीमुळं अवाक झाले. कैलासने डोळे मिटून शारदाकडे असलेल्या शक्तींचा आढावा घेतला व लगेच त्या शक्तींच्या तोडीचे अस्त्र आवाहन करायला सुरुवात केली. पण मध्येच आबांनी त्याला अडवलं. थांब कैलास, अरे ती शारदा अजूनही अलकाच्या शरीराचा ताबा घेऊ नये. अशातच आपण काही केलं तर शारदाला काहीच होणार नाही, या उलट अलकाचा जीव धोक्यात येईल. असं काहीतरी कर ज्याने शारदा अलकाच्या शरीराबाहेर येईल आणि मगच तिला आपण संपवू. काय म्हणतोस? बरोबर म्हणताय आबा. लागलीच कैलासने विलगास्त्राला आवाहन करून ते शारदावर फेकले. गरगर फिरत त्या अस्त्राने अलकारूपी शारदा भोवती विळखा घातला व अलकाच्या मूर्छित दिसणाऱ्या शरीरातून विव्हळणारी, तळमळणारी, आक्रोश करणारी शारदा हळूहळू बाहेर येऊ लागली. अलकाचे शरीर विलगास्त्राने विलग होऊन धाडकन जमिनीवर पडले आणि शारदा अस्त्राचा मार सहन न होऊन दुसऱ्या बाजूला तडफडत लोळत होती. कैलासने वेळ न दवडता अलकाच्या शरीराभोवती राखेने रिंगण करून वज्रास्त्र भारले व अलकाच्या शरीराभोवती वज्राचे एक चमकते वलय निर्माण झाले. अलकाची काळजी मिटली होती. आता फक्त शारदाला हरवणं बाकी होतं. तिला काही कळणार इतक्यात कैलासने तिच्यावर मंत्राने जिवंत केलेली 24 असुरांची प्रेते सोडली. नवनाथांनंतर कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी ही असुरांची प्रेते जिवंत केली असावी. आबा विस्फारलेल्या डोळ्यांनी हे न भूतो न भविष्यती असे दृश्य अचंबित होऊन पाहत होते.
12 शतकांच्या प्रदीर्घ अवधीनंतर प्रकट झालेली ही दानवांची प्रेते अधाशासारखी शारदावर तुटून पडली. शारदाची शक्ती आता क्षीण होऊन तोकडी पडत होती. एखाद्या लहान पोराने अंगावर चावायला आलेल्या कुत्र्यांच्या घोळक्यात स्वतःला टाकून देऊन फक्त रडत रडत चावे घेणाऱ्या श्वानांना असह्यपणे पाहत हंबरडा फोडावा तशी अवस्था शारदाची झाली होती. शेवटी तिनं होता नव्हता तेवढा जोर लावून मी हरले, मी हरले, मला सोडा, मला सोडा. तिच्या आत्मारूपी देहाची अवस्था अतिशय बिकट झाली होती. त्या असुरांच्या टोळीनं शारदावर जबरदस्त हल्ला करून तिला पुरतं घायाळ केलं होतं. कैलासलाही आता तिची दया येऊ लागली. त्याने परत मंत्र पुटपुटत ते दिव्य असुरास्त्र मागे घेतलं आणि शारदाला त्यातून मुक्त केलं. शारदाला आता आपली चूक लक्षात आली होती. पुढचा कितीतरी वेळ ती मान खाली घालून तशीच बसलेली. आबा तिच्यासमोर आले आणि बोलू लागले. पुरी शारदा, मी तुझ्यासारखाच एका मुलीचा बाप आहे. आजवर तू जे काही केलंस ते सर्व विसरून जा आणि परमात्म्याने दिलेल्या मोक्षाच्या परम मार्गावर निघून जा. हे जग आता तुझे नाही. ज्यांनी तुझा छळ केला, जीव घेतला, ते तर कधीच यमसदनी पोचलेत. तुझा सूड कधीच पूर्ण झालाय. आता या निष्पाप लेकरांना व गावकऱ्यांना मारून तुला काय मिळणार? याने फक्त तू पापांची भरती करतेस, दुसरं काही नाही. आबांचं बोलणं ऐकून शारदा काहीशी वरमली व तिने तुषारलाही तिच्या ऊर्जा वलयातून मुक्त केलं. चुकले मी कैलास, चुकले मी. या धगधगत्या सुडाग्नीत मी तर एवढी वर्षे जळत राहिलीच. पण ज्यांचा तिळभरही दोष नव्हता अशा अलकासारख्या कित्येक लहान निरागस मुलींना मी त्रास दिला. माझ्यामुळे त्यांनी नरक यातना भोगल्या. माफ कर कैलास, मला माफ कर. एवढ्या वेळ सुडाने पेटलेली शारदा आता रडू लागली. नाही तुषार, नाही. आबा जोरात किंचाळले, पण पुढचा मागचा विचार न करता तुषारने सगळ्यांची नजर चुकवून एक भला मोठा लाकडी दांडा शारदाच्या डोक्यात जोरात दणकावला. तो दांडा पाण्यात मारल्यावर जसा सहज आरपार जातो तसा शारदाच्या आरपार जाऊन जमिनीवर आदळला. झाले काहीच नाही, पण एवढा वेळ आपली चूक लक्षात येऊन पश्चाताप करणारी शारदा पुन्हा रागे भरली. यालाच मूढ शिरोमणी म्हणत असावे. मला फसवून काबीज करताय दुष्टांनो, असं म्हणत चौथाळून उठत 3 बाजूंना 3 ऊर्जा वलये सोडली. ह्या अनपेक्षित हल्ल्यामुळे कैलासच्या खांद्यावरची झोळी खाली पडली आणि आता तो स्वतः 5-6 फूट हवेत तरंगत होता. कैलासचा गळा एका अदृश्य शक्तीनं आवळायला सुरुवात केली. दुसरीकडे तुषारही चिरेबंदी भिंतीवर आदळून बेशुद्ध झाला होता. आबाही रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडून होते. तुषारच्या एका लहानच्या पोरखेळामुळे सगळी चक्रे एकदमच उलटी फिरली. हा डाव आता आपसुकच कैलासच्या हातातून निसटून शारदाच्या हाती गेला होता. खांद्यावरची राखेची झोळी खाली पडलेली. मंत्र म्हणावे तरी कसे? इकडे गळा आवळलेला. गढीबाहेर थांबलेले गावकरी काळजीत पडले होते, कारण अमावास्या संपायला अवघी 20च मिनिटे बाकी होती. सगळंच संपलं, सगळंच संपलं, असे पुटपुटणाऱ्या आबांच्या कानात कैलासचे शब्द घुमू लागले. आबा, 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 हे तुमच्या मालकीचे आहे. तुम्हीच हे वापरू शकता. वेळ पडल्यावर हे कसं वापरायचं हे तुम्हाला माहिती आहे. हे तुमच्या मालकीचे आहे. तुम्हीच हे वापरू शकता. वेळ पडल्यावर हे कसं वापरायचं हे तुम्हाला माहिती आहे. उरला सुरला जोर एकवटून जमिनीवर पडलेले आबा कसे बसे उभे राहिले. समोरच कैलासचा गळा आवळला जात होता. एकीकडे तुषार बेशुद्ध होऊन दगडांच्या ढिगाऱ्याखाली पडला होता. आबांनी चोर खिशात हात घातला आणि राखेने काठोकाठ भरलेला एक शंख बाहेर काढला. त्यातील राख उजव्या हाताच्या ओंजळीत घट्ट आवळून धरली आणि त्वेषाने एका झटक्यात शारदाच्या डोक्यावर भिरकावली. एकाएकी मंत्रशक्तीने भारलेली राख डोक्यावर पडल्याने शारदा शक्तिहीन झाली आणि कैलास तिच्या तावडीतून सुटून तणकण खाली आदळला. रिकामा झालेला तो शंख आबांनी सगळा जीव एकवटून ताकदीनं फुंकायला सुरुवात केली. शंखाच्या दैवी ध्वनीनं शारदाचे हाल हाल होऊ लागले. ती जोर जोरात किंचाळू लागली.
शंखाच्या आवाजामुळे तिच्या आत्म्याने वर्षानुवर्षे साठवलेल्या दुष्ट शक्ती, दुष्ट ऊर्जा सगळं काही संपुष्टात येऊन काळ्या निळ्या धुराच्या स्वरूपात निघून गेली. शारदाची आत्मारूपी काया आता स्वच्छ झाली होती. तिच्या देहातून सर्वत्र एक शुभ्र प्रकाश झळकत होता. शेवटी चांगुलपणाचा वाईटावर विजय झालाच. शारदा आता मंद स्मित करत हवेत अधांतरी तरंगत होती. कैलास व आबा दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला. पाहिलं शारदा, आम्हाला तुला संपवायचं नव्हतंच मुळी. खरं तर तुझ्या आत असलेल्या सुडाच्या भावनेनं घेतलेल्या पापबुद्धीला संपवायचं होतं. शारदा, तू तर अध्यात्म आणि भक्तिरसात विलीन झालेली एक त्यागिनी होतीस. तू हे एवढे जीव घेण्यापेक्षा संयम बाळगून जर तुझ्या मोक्षाच्या परम मार्गावर निघून गेली असतीस तर कदाचित मोक्षही प्राप्त केले असते, किंवा देवाच्या भक्तीसाठी तुला पुन्हा मानव देहही मिळाला असता. पण क्रोधामुळे, सूड भावनेमुळे बघ आज तू कोणत्या टोकाला उभी आहेस. मी तर म्हणेन की अजूनही वेळ गेलेली नाहीये. शुद्ध अंतःकरणाने देवाला साथ घातली तर तो तुम्हाला तारून नेल्याशिवाय राहणार नाही. खरंच आहे ते. पण नाही कैलास, मी अशीच परत जाणार नाही. मी माझ्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून लोककल्याण करेन. जे माझ्याकडून होईल तशी मदत मी लोकांना करेन. मोक्षाच्या लालसेने पुढे निघून जाण्यापेक्षा इथेच राहून मी लोकांची मदत करीन माझ्या परीने. शारदाने पुढील प्रवासासाठी जाण्यास नकार दिला. ठीक आहे, तर हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे आणि तो चांगलाच आहे, म्हणून मी त्यात कोणताही आडफाटा आणणार नाही. सगळं उत्तमरित्या पार पडलं. म्हणतात ना, शेवट चांगला तर सगळं चांगलं. शारदा कैलासला वचन देऊन अदृश्य झाली. इकडे 2:30 वाजायला आले होते. सगळे गावकरी गढीकडून येणाऱ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. आबांनी अलकाला दोन्ही हातात उचलले. कैलासने बेशुद्ध असलेल्या तुषारला शुद्धीवर आणले, पण तो चालण्यास असमर्थ होता. हे लक्षात येऊन कैलासने तुषारचा हात आपल्या खांद्यावर घेऊन चालू लागला. शेवटी चौघेही गढीबाहेर येताना गावकऱ्यांच्या नजरेस पडले. लंगडत लंगडत येणाऱ्या तुषारलाही आता अक्कल आलेली दिसून येत होती. तो चक्क कैलासची माफी मागत होता. गावकऱ्यांनी हातातल्या मशाली उंचावत नाचायला सुरुवात केली. शिंदेंच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. गावकऱ्यांनी गढीला आग लावून तिचा काळा अध्याय संपणाऱ्या काळ्या अमावास्येसोबतच संपवून टाकला. कैलासला गावकऱ्यांनी खांद्यावर उचलून गावात आणले. गावात जाणारे बळी, मुलींचे होणारे हाल, आता सगळं काही थांबलं होतं. 15-20 दिवस सुखात लोटले होते. या सगळ्या उठाठेवीमुळे शारीरिक व मानसिक थकवा आलेला कैलास मागच्या 15-20 दिवसांपासून आराम फरमावत होता. आजही तो मारुतीच्या मंदिरात भर दुपारच्या वेळी थंडगार फरशीवर लोळत पडला होता. इतक्यात आबांनी त्याची झोपमोड केली. कैलास, ए कैलास, उठ जरा, महत्वाचं बोलायचंय. अरे उठ ना, किती वेळ पडून राहणार आहेस? ऐक तरी. बोला आबा, काय काम काढलंय? कैलास, मला एक सांग, शारदाचं नक्की झालं तरी काय? तुम्हाला काय वाटतं, काय झालं असेल? बुचकळ्यात पडलेले आबा पुन्हा बोलू लागले. कैलास, माझ्या घरी माझी बहीण आली आहे. ती म्हणते की तिच्या शेजारी काहीतरी अजब गजब सुरू आहे. मला काय वाटतं, आपल्याला तिथं जायला हवं. असं म्हणता आबा? ठीक आहे, जाऊयात की. आकाशात उडणारी एक घार कैलास समोर येऊन बसली. तिला पाहत कैलास म्हणाला, काय शारदा, चलायचं ना नवीन मोहिमेला? त्या सरशी ती घार आकाशात उंच झेप घेऊन घिरट्या घालू लागली.